सेनापती हंबीरराव मोहिते यांचा जय हो. तुषार खरात मुर्दाबाद. तुषार खरात मुर्दाबाद. तुषार खरात मुर्दाबाद. मुर्दाबाद. तुषार खरात मुर्दाबाद. मुर्दाबाद. संजय राऊत मुर्दाबाद. मुर्दाबाद. सरसेनापती हंबीरराव मोहिते जय हो. सरसेनापती हंबीरराव मोहिते जय हो. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जय हो. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. माझं नाव जितेंद्र भोसले. मी सरपंच परिषद अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राला काम पाहतो. राज्यातील 28,000 सरपंच आमच्या सरपंच परिषदेबरोबर या ठिकाणी काम करतो. विकासाच्या माध्यमातून गावापर्यंत जे जे देता येईल हे सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही गेली 10 वर्ष झालं कार्यरत आहोत. या ठिकाणी एक 4 दिवसापूर्वी टीव्हीला एक बातमी सुरू झाली. त्या बातमीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्याबद्दल बदनामीचे या ठिकाणी बातमी टीव्हीला दाखवण्यात आली. ती पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय दुःख झालं आणि त्याला जोडून एक त्या बातमीला महत्त्व यावं म्हणून या ठिकाणी मोहिते आडनाव असलेल्या महिलेचं आडनावच फक्त मोहिते आहे म्हणून सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांचा संदर्भ त्या बातमीला दिला गेला. का तर ती बातमीला महत्त्व वाढावं असं एक षडयंत्र राज्यामध्ये या ठिकाणी सुरू झालं. आणि हे पाहिल्यानंतर ग्रामविकास विभाग आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा ही नाण्याची 2 बाजू आहेत. ग्रामविकासाशिवाय गावचा विकास होत नाही आणि या ग्रामविकासाचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांना कसं बदनाम करता येईल आणि याला महत्त्व या प्रकरणाला कसं वाढेल म्हणून या ठिकाणी सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांना या प्रकरणामध्ये त्या घराण्याला या प्रकरणामध्ये आणून महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घराण्याची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. आज सरसेनापतींची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयाला ठेच पोचली आहे. महाराष्ट्रातील सगळ्या सरपंचांचा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून मला बऱ्याच सरपंचांनी या ठिकाणी संपर्क केला की हे चाललं हे काय आहे. राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातले मंत्री आहेत. सातारा जिल्ह्याला 35 वर्षानंतर ग्रामविकास खातं मिळालेलं आहे आणि एवढं स्वाभिमान या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचा जागा झालेला असताना चुकीच्या पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्यांना बदनाम करायचं आणि त्याला जोड सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची द्यायची हे अतिशय चुकीचं पाप करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केलं त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही सरपंच परिषदेच्या वतीने करतो. मला आवर्जून सांगायचं आहे की हा विषय या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या विषयाचा पूर्णपणे संपुष्टात आणावा. कारण हे चुकीचं आहे का 100% चुकीचं आहे. आदरणीय मंत्री महोदय जयकुमार गोरेभाऊ यांचा 19 सालीच या ठिकाणी जो विषय होता तो संपलेला आहे. या राज्याचं या देशाचं सर्वोच्च स्थान काय तर कोर्ट आहे आणि कोर्टाने एखादा निर्णय दिला की एका व्यक्तीला एकदाच सजा होती एका गुन्ह्यात दुसऱ्यांदा सजा होत नाही. तो विषय 19ला संपला आणि पुन्हा 7 वर्षानंतर तो विषय बाहेर काढून जर कोणाला कारण नसताना या राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना बदनाम करीत असतील तर आम्ही सरपंच मंडळी गप्प बसणार नाही. कारण या जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री आहेत आणि त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांनी या गरीब कुटुंबातनं झोपडीत राहणारा माणूस शौचालय नसणारा माणूस या राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला आहे. सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला एवढं मोठा या ठिकाणी पद मिळालेलं आहे आणि त्याचा स्वाभिमान महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना आहे की एखाद्या गावचा सरपंच होऊ शकणार नाही अशा माणसाला या राज्याचं ग्रामविकास खातं मिळालेलं आहे आणि त्यामुळं गोरगरिबाला काय लागतं ते त्यांनी द्यायचं काम केलं. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक विषय घरकुलाचा या ठिकाणी मागणी केली. 20 लाख घरकुलं जयकुमार गोरेभाऊंनी दिल्लीला जाऊन आदरणीय मोदी साहेबांच्याकडं त्वरित मंजूर करून आणली. 10 वर्ष घरकुल आम्हाला मिळालं नव्हतं. मग इतकं चांगलं काम हे ग्रामविकास मंत्री करतायत. आम्हाला त्याबद्दल आनंद आहे. आम्ही त्या सर्व सरपंच परिषदेत सर्वपक्षीय सरपंच आहेत. त्यामध्ये कुठलाही आम्ही भेदभाव करीत नाही. याचा कदाचित मी सुद्धा जयकुमार गोरेभाऊंचा समर्थक नाही, मी विरोधक आहे. परंतु जे योग्य आहे, जे सत्य आहे, जे खरं आहे आणि जे प्रामाणिक आहे तेच बोललं पाहिजे. ते आज या ठिकाणी आम्ही बोलतोय आणि कॅमेऱ्यापुढं जे कोण असतील बोलणारे त्यांना एवढीच विनंती आहे की माईक समोर हे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायचं असतं. माईक हा
ऐकण्यासाठी पाहतो. माईक हा समाजाच्या उन्नतीसाठी आहे, त्यामध्ये भांडणं लावण्यासाठी आणि उच्चाप्ती करण्यासाठी ते माध्यम नाही. त्यामुळं जे कोण या विषयावर बोलत असतील, हा विषय काढत असतील, त्यांना आमची सरपंचांची हात जोडून विनंती आहे की 3 वर्ष 4 वर्ष कोरोनात गेली, मागली 2-2.5 वर्ष राजकीय उलटापालटीत गेली. त्यामुळे 10 वर्ष आम्हाला गाव विकासापासून वंचित राहिलेत आणि म्हणून आता कुठंतरी आम्हाला न्याय मिळण्याची या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे. आणि जयकुमार गोरे हे अतिशय कार्यतत्पर आमदार आहेत. गेली 4 पंचवार्षिक ते खटावमानचे नेतृत्व करतायत. जर ते चुकीचे असते तरी आता कदाचित ते पुन्हा आमदार झाले नसते, परंतु त्यांचं कार्य उत्कृष्ट आहे आणि महाराष्ट्रातल्या गावागावात हा व्यक्ती पोहोचणार आहे. जसं स्वर्गीय आढळराव पाटील यांनी काम केलं, तितक्याच तोलामोलाचं काम आदरणीय जयकुमार गोरेभाऊ करणार आहेत, त्यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळं असली जर कोण कुल्लीकोई करीत असेल तर त्याचा चोख बंदोबस्त महाराष्ट्रातले सरपंच केल्याशिवाय राहणार नाही, एवढाच मी इशारा देतो. आणि या ठिकाणी आम्ही आज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी जमून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केला, त्यांना अभिवादन केलं आणि समाज मनाच्या या ठिकाणी कुठेतरी भावना दुखावलेल्या होत्या. त्या भावना दुखावल्याबद्दल या ठिकाणी सरपंच परिषदेच्या वतीनंही मी या ठिकाणी ज्यांनी कुणी काय केलं असेल त्यांनी केलं असेल. शेवटी जन्माला येताना काय सगळी चांगली लोक येत नाहीत, पण त्यांच्या म्हणजे सरपंचांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना, मराठा बांधवांना या ठिकाणी त्यांच्या भावना दुखावल्या असतील तरी आम्ही सरपंच परिषदेच्या वतीनं. अंजली थोरात, कालोडे. नाव महत्त्वाचं नाही. आज हे मराठा साम्राज्य ज्यांच्या रक्तावर उभं राहिलंय ते आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्याच सोबतीनं आपल्या रक्तानं ज्यांनी हे साम्राज्य उभं केलंय ते सरसेनापती हंबीररावजी मोहिते मामा. या भूमीत निषेध व्यक्त करावा लागतो हीच खरं तर खेदाची गोष्ट आहे, पण दुर्दैवानं ती करावी लागते. मी स्वतः एक महिला आहे, एक महिला उभी राहते. हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातली असे शब्द वापरते आणि विषय चालू होतो. आणि समाजातील चौथा स्तंभ ज्यांना म्हटलं जातं ते कुणीतरी एका यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा तुषार खरात येतात आणि ते आमच्या सरसेनापतींचा फोटो आणि त्यांचं नाव असं लावून ह्या घटनेला प्रसिद्धी देतात. यातून त्यांना त्यांचा TRP वाढवायचा आहे. मला दुसरा निषेध व्यक्त करण्यापेक्षा फक्त पत्रकार बंधूंनाही विनंती करायची आहे की ह्या सर्व घटना जेव्हा तुमच्या लक्षात येतात त्यावेळेला त्याची शहानिशा करा, किंवा अशा घटना बघून वक्तव्य करतात त्या सर्वांना विनंती आहे की ज्या वेळेला एखादं वाक्य, एखादी घटना तुमच्या कानावर येते त्यावेळेला त्याची शहानिशा करा आणि मग त्याच्यावर आपलं मत व्यक्त करा. ह्याच्यानंतर सातारा जिल्ह्याचे SP असतील, मंत्री महोदय असतील, पालकमंत्री असतील किंवा मंत्रालयात मुख्यमंत्री आणि आमचे 2 उपमुख्यमंत्री असतील, या घटनेकडे प्रत्येकाने पाहावं. पक्षीय सगळं राजकारण बाजूला ठेवून कुणीतरी येतं आणि आमच्या दैवतावर बोलतं, कुणी पण येतं टिकला मारतंय आणि जातंय. तर या माध्यमातून त्यांना एकच सांगायचं आहे की इथून पुढं अशी वक्तव्य बेताल झाली तर महाराष्ट्र तर मान्य करणारच नाही. आणि ज्या भूमीत मी उभा राहिले त्या भूमीतली कन्या महाराणी ताराराणी साहेबांचं एक वाक्य आहे, आम्हा मराठा मुलींना जशी फुगडी घालायला येते तशी गरज पडली तर हातात तलवारही घेता येते. आमच्या घराण्याबद्दल असं बेताल वक्तव्य पुन्हा झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही. हे ह्या माध्यमातून मी आपलं मत व्यक्त करू इच्छिते आणि ह्या अत्यंत निंदनीय गोष्टीचा निषेध व्यक्त करते. पक्ष कोण आहे, मंत्री कोण आहेत, एखादा व्यक्ती तळातून मंत्रीपदापर्यंत जायला त्याला काय कष्ट घ्यावे लागतात हे त्या व्यक्तीला माहीत असतं. त्यामुळे कुणीतरी उठून ज्यावेळेला असं मत व्यक्त करतं त्यावेळेला त्या व्यक्तीच्या वेदनाही लक्षात घ्याव्यात, असंही माझं मत आहे. एवढं मत व्यक्त करते. धन्यवाद. आम्ही आज सरपंच परिषद महाराष्ट्र आणि आम्ही तळगड ग्रामस्थ ज्या तुषार खरात या पत्रकारानं जवळजवळ मला वाटतं 8 ते 10 दिवस झाले त्यांनी त्या महिलेनं कुठं हंबीरराव मोहित्यांचं नाव घेतलं नाही घेतलं
त्या बाईचा आणि आमच्या गावचा तसा अर्थात काही संबंध नाही. आणि माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की आपण तो विषय सारखाच चघळत बसू नये. विरोधी पक्षाला सुद्धा तो विषय इथंच थांबवावा, कारण सत्ताधारीपेक्षा विरोधकच याला जास्त खतपाणी घालतात. तर कृपया विरोधकांनी हंबीरराव मोहिते यांचा कुठेही उल्लेख करू नये, नाहीतर आम्ही हंबीरराव मोहित्यांचं 13वं वंशज तळबीडचे सगळे मोहिते आम्ही विधान भवनाबाहेरून उपोषण करू. एवढं त्यांना मी आवाहन करतो. आणि जयकुमार गोरेसारख्या सामान्य घरातून आलेल्या माणसाला कुठेतरी बदनाम करण्याचा यांचा प्रयत्न आहे, तो ह्या लोकांनी पत्रकारांनी थांबवावा आणि त्या खरात आम्ही निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. सतीशराव इंगवले, सरपंच पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष. आज तळमध्ये आम्ही निषेध मोर्चा केला आहे आणि त्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तो असणारा खरात ती महिला हंबीरराव मोहितेच्या बाबतीत केलेलं वक्तव्य आणि ग्रामपंचायत आणि ग्रामविकास ते असणारं नातं, त्यांचे असणारे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयभाऊ गोरे याच्या बाबतीत केलेलं वक्तव्य याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो. इथून पुढे थांबलं गेलं नाही तर आम्ही पुऱ्या महाराष्ट्रभर सरपंच परिषद जाहीर निषेध करतोच, रस्त्यावर उतरू. विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72 005. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.